हमने तो हमेशा से कहा है कि मराठाओं को रिजर्वेशन दो। छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण द्या असा कळवळा वारिस पठाणला आलाय आणि मनोज जरांगेही मुघलांसाठी हात पसरतोय। तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। इम्तियाज जलील कधी बंद खोलीआड तर कधी खुलेआम जाऊन मनोज जरांगेला भेटतो। कोण घडवून आणतंय हे? मौलाना सज्जाद नोमानी सुद्धा मनोज जरांगेशी जाऊन गुलुगुलू बोलतो। हे सगळं कुठून येतंय? मराठा आणि मुघलांची ही अभद्र युती कोण जन्माला घालतंय? छत्रपतींचा वारसा वाहणाऱ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडला पाहिजे। एकीकडे महाराष्ट्रात मराठा ओबीसींमध्ये वाद पेटवायचा आणि दुसरीकडे मराठा मुस्लिमांची अभद्र युती घडवायची। महाराष्ट्र पेटवून अस्थिरता निर्माण करायची आणि महाराष्ट्राच्या मुळांवर घाव घालायचा। कोण घडवतंय हे? मुस्लिम वोट बँक कुणाची आहे? महाराष्ट्रात भांडणं कुणाला हवीयेत? हिंदू मुस्लिम द्वेष, जातीपातीत भांडणं लावणं, देशासाठी अभिमान नव्हे कायम शर्मेची भूमिका मांडणं, देशाचा अपमान करणं हे कोण करतं? हे सगळे बिंदू नीट जोडा, विचार करा आणि सावध रहा।